जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. याची पण निंदणी चालू आहे. तुम्हाला दाखवतो मध्ये मध्ये किती उगलं आहे नाही का गवत. काल आपण हे झाडं लावून घेतले बारीकले, पाहिलंच असेल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये. हे निंदायचं पण काम चालू आहे. हे असं एक पाय निंदून पण मग असं परत उतरलंय गवत. म्हटलं मग काय निंदायचं चालू आहे. आता जे आपण नवीन लावले ना, म्हणजे जे साधणी केली ना आपण, आणि याला अजून माती लावायला काही बी लागलो नाही आम्ही. झाडायला पण माती लावून घ्यायची. काल मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, आपण सर्व याचं काम आटपून घेतले, बांधणी करून घेतली. याला आपण कप लावलेले होते, ते कप काढून घेतले. अशा प्रकारे कालचं काही काम झालं. मागची पावडर मारायचं असताना पाऊस आला तर मग वेस्पा वेट आणि पीएच मेंटेनचं ते, आणि तिथं तो आपला ड्रम भरून ठेवलाय. आता चाललं पावडर मारायचं. अजून ते झाडं छाटायचे बाकी. त्याला एक हत्यार आहे, ते पण तुम्हाला नंतर दाखवतो. त्याने खालचे छोटे छोटे फांटे पण छाटून घ्यायचे. पावसाळा चालू झाला ना, झाडं वर जाण्यासाठीच आपण ते करतो नाही का. इथं पावडर मार. पावडर मारायचं काम चालू आहे. फक्त आहे ना, आपण हे जे लहानले झाड आहे ना, हे बाई या झाडाला नाही मारिते नाही काय, त्याच्या बाजूचं झालं या लहानल्या झाडाला नाही मारिते, कारण स्ट्रॉंग राहते नाही का पावडरचं. अच्छा, आता माझा शिकार संपलाय, इथपर्यंत झाली. झाली पावडर मारून सर्व प्लॉटला. तर झालं ते आंब्याचे झाडं छाटायचं काम चालू आहे ना, ते दाखवतो. अशा प्रकारे आपले झाड आहे ना छाटून झाले. प्रत्येक झाड छाटूनच घेतलं, कारण कसं पुढल्या वर्षी परत आहे ना. आणि मेन सिंग काय माहिती का, एंगलच्या वरती निघून गेले पहिला, म्हणून छाटून घेतले. फक्त खालचं वरचं काहीच नाही छाटलं. हे झाड हे झाड हे छोटले ते पण छाटून घेतले. आणि दुसरा विषय सर्व गोळा करून घेतला. सुकल्यानंतर ना जाऊन टाकते. आणि इकडं हे जे झाड आहे ना, हे केसरची तीन झाडं लावलेली, 3-4 झाडं. यावं इथं एक मध्ये त्याच्या शेजारी एक लिंबाचं झाड आहे, ते पण म्हटलं उद्या का छाटून घेऊ नाही का. इकडं हे तारीला बी वरच्या 2 फांटे छाटून घ्यावं लागतील. हे एक झाड. अशा प्रकारे आपण छाटणी करून घेतली झाडाची. अजून द्राक्ष बागाच्या छाटणीला टाईम आहे. चला आजसाठी एवढंच. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.